नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आत्ता जो आपण मुद्दा शिकतोय, जो पॉलिटीतला सर्वात अवघड असा मुद्दा मानला जातो आणि एकदम पोरांना त्याचे प्रश्न हे सॉल्व्ह होत नाही सहसा लवकर. ठीक आहे. तसा फार सोपी टॉपिक आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेल, तो फॉर्म्युला तुम्हाला कळाला, की मग तुम्हाला त्यामधला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर जसं तुम्ही बघू शकत असाल, तर त्या मुद्द्याचं नाव आहे संघराज्यीय व्यवस्था. काय आहे टॉपिकचं नाव? संघराज्य व्यवस्था. आता सांगतोय, या टॉपिकला किती महत्व आहे, तर प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही टप्प्यावर याला महत्व आहे. एकतर या कन्सेप्टवर प्रश्न येतात या टॉपिकच्या, किंवा एकतर मग प्रश्न येतात ते म्हणजे सरळ-सरळ व्याख्यांवर. अर्धसंघराज्य, निमसंघराज्य, अतिसंघराज्य अशा कन्सेप्टवर प्रश्न तुम्हाला येतात. ठीक आहे. तर ते समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. ते म्हणजे टी-टी-एम-एम. 2 मित्र आहेत. एक हा आहे. ठीक आहे. याचं नाव आहे युनियन. काय नाव आहे? युनियन. लक्षात ठेवायचं, युनियन ज्याला आपण केंद्र म्हणतो. पण संविधानात केंद्र हा शब्द वापरला नाही. संविधानात संघराज्य हा शब्द वापरला आहे. म्हणजे केंद्राला काय म्हटलंय? संघ म्हटलंय. संघ. संघ म्हणजे युनियन. आणि एक दुसरा मित्र आहे. ठीक आहे. ज्या दुसऱ्या मित्राचं नाव आहे, तो म्हणजे त्याचं नाव आहे स्टेट. स्टेट. आणि याला आपण काय म्हणतोय? याला म्हणतात घटक राज्य. समजलं? आता या दोघांना करायची आहे पार्टी. मटन पार्टी, चिकन पार्टी करायची आहे. ठीक आहे. तर मग या दोघांनी एक फॉर्म्युला ठरवला, की देख भाई, ठीक है, दोस्ती कितनी भी गहरी हो जाए, ठीक है, लेकिन तू तेरा मैं मेरा. सो मग यांचा एक फॉर्म्युला निघाला, तो म्हणजे काय? टी-टी-एम-एम. तू तेरा और मैं मेरा. ठीक आहे. कळालं का? सो अशा फॉर्म्युल्याला म्हणतात संघराज्य. संघराज्य म्हणजे काय असते? संघराज्य म्हणजे देशात दिसायला 2 युनिट असतात. युनियन असतं म्हणजे केंद्र सरकार, आणि स्टेट म्हणजे राज्य असतं. पण दोघांची अधिकाराची विभागणी झाली असते. जो भी लाना दो लाना. आणखी काय? आणखी यांची एक टॅगलाईन आहे. काय? जो भी लाना, कुछ भी लाओ. जो भी लाना, क्या लाना? दो लाना. ठीक आहे, असं. म्हणजे काही गोष्ट असेल, तर काय असल्या पाहिजे? दोन्ही असल्या पाहिजे. ठीक आहे. अशी हे 2 गोष्टी असतात. समजलं का तुम्हाला? आता सर, या टॉपिकला आणखी कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतात? एक्सप्लेन करण्यासाठी आता आपण सुरुवात करतोय टॉपिकला. बघा, लक्ष द्या. काय आहे? 2 मॉड्यूल असतात, की मी तुम्हाला 2 देशाचे 2 व्यवस्थित मॉड्यूल सांगतो. एक व्यवस्था असते, ज्याला म्हणतात एकात्मक व्यवस्था. ठीक आहे. काय असते? एक असते ज्याला म्हणतात एकात्मक व्यवस्था. आणि एक असते देशाची व्यवस्था, ती म्हणजे ज्याला म्हणतात संघराज्यात्मक व्यवस्था. काय म्हणतात? संघराज्यात्मक व्यवस्था. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही देशाचा जर कारभार चालत असेल, तर 2 प्रकारचे युनिट असतात. 2 वेगवेगळे प्रकार आहे. पहिला प्रकार आहे, ज्याला आपण म्हणतोय एकात्मक व्यवस्था, आणि दुसरी म्हणजे संघराज्यात्मक व्यवस्था. आणि हे जे असते ना एकात्मिक व्यवस्था, या एकात्मिक व्यवस्थेत एक टॅगलाईन असते. ठीक आहे. ते असते ना, जे लव्हर्समध्ये जास्त वेळ वापरली जाते, "जो तेरा है वो मेरा है." ठीक आहे. हे काय म्हणतंय? "जो तेरा है वो मेरा है." म्हणजे काय? तेरा भी तेरा और मेरा भी तेरा. नाही, चुकलं का? काय? तेरा भी मेरा और मेरा भी मेरा. सो जो तेरा है वो मेरा है. ठीक आहे, असं. आणि संघराज्यात्मक म्हणजे काय? संघराज्यात्मक म्हणजे जो भी लाना. ठीक आहे. काय? जो भी लाना, क्या करना? दो लाना. समजलं? सो अशा जर तरतुदी असतील, तर याला म्हणायचं एकात्मक व्यवस्था, आणि दुसरी जी तरतूद आहे त्याला संघराज्यात्मक व्यवस्था म्हणतात. ठीक आहे. आता या दोन्ही कन्सेप्ट आहेत, त्या व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे आता या एकात्मिक व्यवस्थेमध्ये काय असतं? या एकात्मिक व्यवस्थेमध्ये जे केंद्र सरकार असतं. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. एकात्मिक व्यवस्थेमध्ये जे केंद्र सरकार असतं, इथं 2 युनिट असतात. एक असतं केंद्र, ज्याला आपण संघ म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथं पण केंद्र सरकार असतं, आणि हे मोस्ट पॉवरफुल असतं. हे कसं असतं? पॉवरफुल. म्हणजे याचे अधिकार तर हे वापरतच, आणि जे राज्य असतात, ठीक आहे, राज्य, ज्याला आपण काय म्हणतो? स्टेट्स. ओके. हे स्टेट्स यांना अधिकार असतात. पण हे अधिकार कसे असतात? हे असतात केंद्राच्या नियंत्रणाखाली. केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात. इट्स मीन केंद्र म्हणेल त्या प्रकारे यांना वापरावं लागतं. म्हणजेच
इथलं केंद्र जे आहे हे केंद्र पॉवरफुल असतं. पॉवरफुल इतकं असतं की स्वतःचे अधिकार तर स्वतः वापरतं, पण राज्याचे अधिकार वापरतं. समजा आता केंद्राची आर्मी आहे, केंद्राची आर्मीचे अधिकार त्यांच्याकडे आणि राज्याचे पोलीस आहे त्यांचे अधिकार सुद्धा यांच्याकडे. सो अशा ज्या दोन गोष्टी असतात याला म्हणतात एकात्मिक व्यवस्था. आणि इथले जे राज्य असतात हे राज्य फक्त नावापुरते असतात. बाकी सगळे अधिकार कोण वापरते? केंद्र वापरते. म्हणजे इथलं केंद्र पॉवरफुल असतं आणि राज्य हे केंद्राच्या नियंत्रणाखाली संपूर्णपणे काम करतात. मग याची उदाहरणं कोणकोणते देऊ शकता? तर याचं उदाहरण देऊ शकता ब्रिटन, ठीक आहे. त्यानंतर फ्रान्स, ठीक आहे. त्यानंतर चीन, त्यानंतर जपान. हे असे देश आहेत ना, या देशामध्ये राज्य तर दिसतात महाराष्ट्रासारखे वगैरे नाही का? त्यांच्या देशात राज्य असतील, पण ते राज्य काय असतात? हे केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करतात. म्हणून केंद्राची टॅगलाईन काय सांगितली, की जो तेरा आहे म्हणजे यांचे जे अधिकार आहेत ते सुद्धा कोणाचे आहेत? त्यांच्याकडेच आहेत. असं तुम्ही म्हणू शकता. ही झाली एकात्मिक व्यवस्था. म्हणजे इथं राज्यांना ऑटोनॉमी नसते. राज्य यांचे स्वतःचे अधिकार वापरू शकतात. ऑटोनॉमी कमी असते. आणि संघराज्यात्मक व्यवस्था अशी असते. संघराज्यात्मक व्यवस्थामध्ये तुम्हाला असा फॉर्म्युला दिसतील, जो भी लाना दो लाना वाला सो टीटीएमएम. टीटीएमएम म्हणजे काय? इथं केंद्राचे अधिकार वेगळे असतात. केंद्राचे अधिकार हे कसे असतात? स्वतंत्र असतात. म्हणजे काही मुद्दे आहेत जे फक्त केंद्र सरकारच्याच अंतर्गत असतील आणि काही राज्याचे अधिकार असतात आणि या राज्याचे अधिकार असतात हे सुद्धा स्वतंत्र असतात. कळालं का? म्हणजे या दोघांमध्ये बिलकुल क्लॅशेस होत नाहीत. कारण की हे दोघंही आपापल्या पातळीवर तुम्हाला काय दिसतात? ऑटोनॉमस दिसतात. दोघंही ऑटोनॉमस आहेत. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण सांगतोय. इथं बघा समजा लष्कर आहे हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिसेस आहे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. रेल्वे आहे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. ठीक आहे. आरोग्य सेवा आहे राज्याच्या जी नियंत्रणाखाली आहे. त्याच्यानंतर कृषी आहे राज्याच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणजे तुरुंग आहेत राज्याच्या नियंत्रणाखाली आहेत. ओके. त्यानंतर पोलीस आहेत हे राज्याच्या नियंत्रणाखाली आहेत. म्हणजे या दोघांचीही यंत्रणा काय असतात? वेगळ्या असतात. म्हणून ना याला म्हणतात संघराज्यात्मक. म्हणून लक्षात ठेवायचं ज्या देशात प्रत्येक गोष्ट 2-2 असेल त्याला म्हणतात संघराज्य. केंद्राचं अधिकार वेगळे, केंद्राचं संविधान वेगळं, केंद्राचं नागरिकत्व वेगळं, केंद्राचे अधिकारी वेगळे, राज्याचं संविधान वेगळं, राज्याचे अधिकारी वेगळे, सगळं वेगळं. सो त्याला म्हणतात संघराज्यात्मक व्यवस्था. आणि ही आहे याला म्हणतात एकात्मक व्यवस्था. सो असे 2 मॉड्यूल दिसतात. मग सर संघराज्यात्मक व्यवस्थेची जर उदाहरणं सांगायची झाले तर कोणतं सांगू शकाल? यूएसए. कोणतं सांगाल? यूएसए आहे, कॅनडा आहे, भारत आहे. हे सगळे काय आहे? हे संघराज्यात्मक व्यवस्था आहे. कळतंय का तुम्हाला? म्हणून ना तुम्हाला जर केंद्र प्रभावी दिसत असेल तर त्याला म्हणतात एकात्मिक व्यवस्था आणि राज्य जर तुम्हाला प्रभावी दिसत असेल तर त्याला काय म्हणतात? राज्य आणि केंद्र दोघं त्याला म्हणतात संघराज्यात्मक व्यवस्था. कळालं? सो अशा प्रकारे ही निर्माण झाली असते. मग सर ही यंत्रणा का निर्माण होते? ही यंत्रणा का निर्माण होते आणि ही यंत्रणा का निर्माण होते? तर याच्या मागचे मी तुम्हाला रिझन सांगतोय. तर रिझन समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कळाल्या पाहिजे. त्या गोष्टी काय आहेत समजून घ्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. ठीक आहे. आता यूएसएचा मॅप येत नाही मला पण समजून घ्या की हे यूएसए आहे. हे यूएसए आहे. आता एक लक्षात ठेवायचं हे यूएसए ना या यूएसए ला आपण काय म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हे यूएसए म्हणजे एक देश नाहीये. इथं काय झालं? असे 13 छोटे-छोटे देश होते. ठीक आहे. असे 13 छोटे-छोटे देश होते. हे देश काय होते? एकत्र आले. कशासाठी एकत्र आले? कारण की यांना माहिती आहे जर आपण वेगवेगळे राहिलो तर आपल्यावर कोणीतरी वसाहत स्थापन करेल आणि आपल्यावर राज्य करेल. त्यापेक्षा आपण काय करायचं? आपण एकत्र यायचं. म्हणून या 13 देशांनी समजा हा ए आहे, बी आहे, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम. ठीक आहे. असं आपण समजू हे 13 देश एकत्र आले. आणि या 13 देशांनी काय केलं? म्हणजे छोटे-छोटे 13 देश होते. ठीक आहे. हे 13 देश आहे आणि या 13 देशांनी एक करार केला. ठीक आहे. आणि हे कराराने काय केलं? कराराने एक संघ स्थापन केलं किंवा कराराने एक संघ राज्य स्थापन केले. ठीक आहे. आणि या संघ राज्याला त्यांनी नाव काय दिलं? नाव दिलं यूएसए, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणजे जे स्टेट्स होते 13 हे युनायटेड झाले, एकत्र आले आणि कोण्या नावानं? अमेरिका नावानं आले. आणि मग काय आहे? या राज्यांनी काय केलं? आपल्या अधिकारापैकी बघा लक्ष द्या. अशा वेळेस काय करतात हे छोटे देश जे असतात, छोटे राज्य, हे 13 राज्य म्हणतो आपण याला. ठीक आहे. राज्य म्हणजे देश. ठीक आहे. यांनी काय केलं?
आपल्या अधिकारांपैकी काही अधिकार जे आहेत, ठीक आहे, हे काही अधिकार कोणाकडे दिले? हे दिले केंद्राकडे. म्हणजे स्वतःहून ते सरेंडर करून राहिले. ते काय म्हणून राहिले? देख भाई, आम्ही जेव्हा छोटे-छोटे देश म्हणून वेगवेगळे राहिलो ना, तेव्हा आमच्यावर ब्रिटिशांनी वसाहती केल्या आणि आम्ही पारतंत्र्यात गेलो. त्यापेक्षा आम्ही एकत्र येऊ, युनायटेड, आणि युनिटीमध्ये पॉवर असतो आणि एकत्र येऊन काय करू? आपण केंद्राला काही अधिकार देऊ, की आमचं संरक्षण तुम्ही करा. म्हणजे अमेरिका नावाचा एक बलाढ्य देश लोकांना दिसेल. समजलं का? सो मग राज्य आपल्या अधिकारापैकी काही अधिकार केंद्राला देत असतात. समजलं का? म्हणजे राज्यांनी केंद्र तयार केलं. एक लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवायचं, मात्र राज्य जे असतात ना, हे राज्य या ठिकाणी पॉवरफुल तुम्हाला दिसतात. मग राज्यांनी काही अधिकार दिले आणि काही अधिकार स्वतःकडे ठेवले, जास्तीत जास्त अधिकार स्वतःकडे ठेवले. सो अशा प्रकारे तयार झालं. पण एक लक्षात ठेवायचं, जे कराराने एकत्र असतात ना, तर करारामध्ये 2 गोष्टी मेन्शन असतात. एक काय आहे, की यांना कधीही एक्झिट करता येते. आता जसे हे 13 देश कराराने एकत्र आले. आयला जर वाटलं, मला अमेरिकेत राहायचं नाही, तर मग तो बाहेर पडेल. फॉर एक्झाम्पल सांगतो मी, संघराज्यात सांगतोय मी. सो इथं काय करता येतं? इथं एक्झिट करता येते. ठीक आहे. यांना एक्झिट करण्याचा अधिकार असतो. किंवा करारानं एखादं नवीन राज्य जे आहे, एखादा नवीन देश आहे. सो नवीन राज्याला कराराने काय करता येतं? ठीक आहे. या ठिकाणी इन पण करता येतं. आलं लक्षात? सो असे पॉवर असतात. म्हणजे काय झालं? इथं हे जे आहे ना, हे संघराज्य कसं निर्माण झालं? तर या राज्यांनी हे संघ निर्माण केला. आणि एक लक्षात ठेवायचं, अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला काय दिसतं? अमेरिकेमध्ये एक थिअरी दिसतं, ॲब्सोल्यूट पॉवर सेपरेशन. पॉवर सेपरेशन. याचा अर्थ असा होतोय, की अमेरिकेमध्ये तुम्हाला 2 गोष्टी, ज्या गोष्टी आहेत त्या 2 तुम्हाला दिसतात. फॉर एक्झाम्पल सांगतो, तिथं तुम्हाला कायदेमंडळ 2 दिसतात. ठीक आहे. कायदेमंडळ 2 आहेत. राज्याचे वेगळे, केंद्राचं वेगळं. हे याची विभागणी झाली आहे. त्याच्यानंतर कार्यकारी अधिकार. कार्यकारी अधिकार म्हणजे कोणते आदेश कोण लागू करावे, कोणते नियम कोण करावे. ठीक आहे. हे कार्यकारी अधिकार सुद्धा काय तुम्हाला दिसतात? वेगळे दिसतात. त्यानंतर आर्थिक अधिकार. आर्थिक अधिकार म्हणजे काय? पैशाचे काही स्त्रोत राज्याकडे आहेत, काही केंद्राकडे आहेत. सो असे याची विभागणी दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला न्याय व्यवस्थेची सुद्धा विभागणी दिसते. न्यायव्यवस्थेची सुद्धा तुम्हाला काय दिसते? विभागणी. म्हणजे यांच्या देशात 2 संविधान आहे. राज्याचं संविधान वेगळं आहे आणि केंद्राचं वेगळं आहे. ॲक्चुअलमध्ये कॅबिनेट मिशननं आपल्याला काय म्हटलं होतं माहिती आहे का? पहिले राज्यांनी संविधान तयार करा आणि मग केंद्राचं संविधान तयार करा, असं आपल्याला कॅबिनेट मिशननं म्हटलं होतं. पण त्यावेळेस कंडिशन अशा होत्या, की भारताने एकच संविधान स्वीकारलंय. अमेरिकेत मात्र 2 संविधान आहे. राज्याचं संविधान वेगळं असेल आणि केंद्राचं वेगळं असेल. मग राज्याच्या संविधानाचा प्रॉब्लेम उद्भवला, तर राज्याच्या हायकोर्टमध्ये जातात. आणि केंद्राच्या संविधानाचा प्रॉब्लेम उद्भवला, तर मग केंद्राच्या सुप्रीम कोर्टमध्ये जातात. सो अशी व्यवस्था आहे. समजलं? स्क्रीनशॉट करा आणि लिहून घ्या. मग लक्षात ठेवायचं, की संघराज्य काय असतं? ठीक आहे. संघराज्य काय असतं हे लक्षात ठेवायचं. संघराज्य म्हणजे, की जेव्हा अनेक छोटे-छोटे देश हे कराराने एकत्र येतात आणि एक संघ स्थापन करतात. राज्य काही अधिकार केंद्राकडे देतात आणि बाकी अधिकार स्वतःकडे ठेवतात. अशा कंडिशनला संघराज्य असं म्हणतात. ठीक आहे. हे झालं पहिलं. ठीक आहे. आलं लक्षात? सो अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय संघराज्य. कळालं? आता दुसऱ्या कंडिशनकडे जाऊ आपण. दुसरी कंडिशन ते बघू भारताची. आता एक लक्षात ठेवा, भारत जो देश आहे, ठीक आहे. या भारताविषयी जर तुम्हाला आता संघराज्याची कन्सेप्ट मला सांगायची असेल, तर मी अशा प्रकारे सांगतो. लक्षात ठेवा, भारतात हे जे आपले आताचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश दिसतात, हे कराराने एकत्र आले नाहीत. ठीक आहे. की असं काही झालं नाही, की महाराष्ट्र पहिले वेगळा देश होता, गुजरात वेगळा देश होता किंवा वेगवेगळे देश होते आणि ते कराराने एकत्र आले, असं कधीही झालं नाही. काय झालं माहिती आहे का? आपला देश जो आहे, ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, आपला जो देश आहे, हा देश याचा आकार मोठा आहे. ठीक आहे. याचा आकार कसा दिसतोय? फार मोठा दिसतोय. म्हणजे आपल्या देशाचं क्षेत्रफळ बघा किती आहे? 32, 87, 263 चौरस किलोमीटर किंवा स्क्वेअर किलोमीटर, इतका मोठा आकार आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या कशी आहे? प्रचंड लोकसंख्या आहे. ठीक आहे. आपल्या देशाची लोकसंख्या सध्याच्या घडीला हे किती दिसते? 145 कोटी. म्हणजे जगाच्या 20% लोकसंख्या आपल्या देशात आहे. त्याच्यानंतर आपल्या देशात तुम्हाला काय दिसते? प्रचंड सांस्कृतिक विविधता दिसते. आता सांस्कृतिक विविधता म्हणजे काय असतं? की आपल्या देशामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक दिसतात.
ठीक आहे. सो असं जे आहे आपल्या देशामध्ये डायव्हर्सिटी आहे, त्यामुळे आपल्या देशात सर्वात महत्वाचं होतं प्रशासकीय सोय. ठीक आहे. आपल्या देशात सर्वात महत्वाचा मुद्दा काय होता? प्रशासकीय सोय. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा होता की लोकांची भाषा, समान भाषा. जसं महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांची भाषा मराठी आहे, गुजरातमध्ये राहणाऱ्या लोकांची गुजराती आहे, कर्नाटकमध्ये राहणारे कन्नड आहे, आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला तेलुगू दिसते आहे ना. सो भाषा आहे. त्याच्यानंतर महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संस्कृती. ओके. आणि तिथली भौगोलिक परिस्थिती. भौगोलिक परिस्थिती म्हणजे काय? सातपुड्याच्या वर जे आहे ते एम-पी आहे, सातपुड्याच्या खाली आहे ते महाराष्ट्र. सो भौगोलिक परिस्थिती. ह्या परिस्थितीचा विचार करून आपण काय केलंय? प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या देशाचे छोटे-छोटे भाग केले. समजलं का? म्हणजे आपण प्रशासकीय सोयीसाठी, ठीक आहे. प्रशासकीय सोयीसाठी काय केलं? छोटे युनिट तयार केले. म्हणजे छोटे घटक तयार केले. ओके. आणि हे छोटे घटक तयार म्हणजे काय आहेत? घटक राज्य. उद्या जर आपल्याला वाटतंय महाराष्ट्राचं प्रशासन एका ठिकाणी करणं शक्य नाही, तर आपण महाराष्ट्राचे 2 भाग करू. विदर्भ वेगळा करू किंवा मराठवाडा वेगळा करू किंवा पश्चिम महाराष्ट्र वेगळा करू किंवा कोकण करू. समजलं का तुम्हाला? म्हणून लक्षात ठेवायचं, भारत जो आहे ना, भारत, भारताला संघ राज्य म्हणत नाहीत. तर बी-आर आंबेडकर काय म्हणतात? बी-आर आंबेडकर म्हणतात, इंडिया दॅट इज भारत. बघा, आपल्या संविधानात आर्टिकल आहे. ठीक आहे. आपल्या संविधानात एक आर्टिकल आहे, आर्टिकल 1 एक. आणि हे आर्टिकल 1 काय म्हणतं? इंडिया दॅट इज भारत. म्हणजे 2 नावं स्वीकारले आहे. इंडिया दॅट इज भारत. ठीक आहे. इंडिया दॅट इज भारत शाल बी ठीक आहे. काय? युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजेच असं सांगितलं आहे, भारत अर्थात इंडिया अर्थात भारत हा काय असेल? हा राज्यांचा संघ असेल. संघराज्य म्हटलं का बाबासाहेबांनी? नाही. त्याला काय म्हटलं बाबासाहेबांनी? राज्यांचा संघ म्हटलं. आलं लक्षात? म्हणजे भारत हा काय आहे? राज्यांचा संघ आहे. भारत संघ राज्य आहे का? तर नाही. मग बाबासाहेबांना विचारलं का हो? भारत संघ राज्य का नाही? भारत राज्यांचा संघ काय आहे? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलं. नंबर 1, ठीक आहे. बाबासाहेब म्हणतात नंबर 1, भारतातील राज्य हे कशाने एकत्र नाही? हे कराराने एकत्र नाहीत. समजलं ना? जसं अमेरिकेत 13 देश होते, हे कराराने एकत्र आले. तसे आपण महाराष्ट्र, गुजरात, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हे कराराने एकत्र आले का? नाही. म्हणून मग हे कराराने एकत्र आले नाहीत. आणि दुसरं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतातून कोणत्याही राज्याला एक्झिट करता येत नाही. म्हणजे भारतातील राज्यांना कशाचा अधिकार नाही? फुटून निघण्याचा अधिकार नाही. फुटून निघणे म्हणजे काय? एक्झिट होणे. काय नाही? फुटून निघण्याचा म्हणजे एक्झिटचा अधिकार नाही. का बरं अधिकार नाही सर? अरे बाबा, कराराने एकत्रच आले नाही, फुटून निघण्याचा अधिकार असेल का? फुटून निघण्याचा अधिकार कोणाला? जो कराराने एकत्र आला. समजलं ना? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि मी एखादी कंपनी स्थापन केली. तुम्हाला नाही कंपनीचे तत्व पटले, तर तुम्ही बाहेर पडू शकता, एक्झिट करू शकता. ठीक आहे. आलं का लक्षात? म्हणून नवीन राज्यांना इन करता येते, एक्झिट करता येते. पण भारतात ना कोणत्या राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाही. म्हणून असं म्हणतात, की म्हणून भारत हा भारत हा काय आहे? राज्यांचा संघ आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. काय नाही? संघ राज्य नाही. हे बाबासाहेबांनी म्हटलं आहे. मग तुम्हाला हा प्रश्न नेहमी विचारतात, की भारत हा राज्यांचा संघ आहे. कारण दोन्ही उत्तर द्यायचे. नंबर 1, राज्य कराराने एकत्र नाही आणि राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भारत हा काय आहे? भारत हा ठीक आहे. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स असं आपल्या संविधानात सरळ सरळ दिलं आहे. कळालं का तुम्हाला? हे कन्सेप्ट क्लिअर होत आहे. सो म्हणून लक्षात ठेवायचं, अमेरिकेत आणि भारतामध्ये हा मोठा फरक आहे. ओके. चला. मग सर याचा स्क्रीनशॉट करून घ्या, लिहून घ्या. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट केलाय, लिहून घेतलंय. हे पण सिस्टम स्क्रीनशॉट करा, लिहून घ्या. आता मुद्दा हा आहे, की सर मग भारत जे आहे, ठीक आहे. भारत हा भारतातली जी संघराज्य व्यवस्था आहे, ठीक आहे. भारतात जे तुम्हाला संघराज्य व्यवस्था दिसते, हे कोण्या देशाप्रमाणे आहे? ठीक आहे. कोण्या देशाप्रमाणे? लक्षात ठेवायचं.
भारतामध्ये जे संघराज्य व्यवस्था आहे हे अमेरिकेप्रमाणे नाही. कारण की अमेरिकेमध्ये राज्य आणि केंद्रामध्ये प्रॉपर विभाजन केलं आहे. तिथं कधीच राज्य केंद्राचं भांडण होत नाही. ठीक आहे. भारताची संघराज्य व्यवस्था ही कोण्या देशाप्रमाणे आहे? कॅनडाप्रमाणे. म्हणून तुम्हाला विचारतात, की भारताची संघराज्य व्यवस्था ही कोण्या देशाप्रमाणे आहे? एकदा मेन्सला प्रश्न विचारला होता, कॅनडाप्रमाणे. मग का बरं सर? भारताची संघराज्य व्यवस्था ही कॅनडाप्रमाणे आहे, असं तुम्ही म्हणताय. त्याचे काय काय रिझन सांगू शकता? तर सर्वात पहिले एक समजून घ्या. आपल्या देशामध्ये प्रबळ केंद्र म्हणजे आपल्या इथं केंद्र कसं आहे? पॉवरफुल आहे. तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा काही काही कंडिशन येतात, इम्पॉर्टंट इमर्जन्सी, तेव्हा सगळे अधिकार केंद्राला जातात. समजलं का? सो याचा अर्थ असा आहे, की आपल्या इथे युनियन जी आहे, केंद्र जी आहे पॉवरफुल आहे. तुम्ही बघा ना, राज्याचं प्रशासन जर व्यवस्थित चालत नसेल, तर आपल्या इथं काय केलं जातं? ठीक आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावतात. जर राज्यात दंगे वगैरे पेटले, तर केंद्र आर्मीला पाठवतो. म्हणजे समजलं का तुम्हाला? आपल्या इथं केंद्र प्रबळ आहे. आजही पैशासाठी आपण केंद्रावर अवलंबून आहोत. सो प्रबळ केंद्र ही कन्सेप्ट आपण कॅनडाकडून घेतली. ठीक आहे. दुसरं जर तुम्ही बघितलं, तर आपल्या इथे असं तुम्हाला दिसेल, की आपल्या राज्यांची निर्मिती जी आहे, ठीक आहे. राज्यांची निर्मिती, ही राज्यांची निर्मिती आपण कॅनडाप्रमाणे केली. कशाद्वारे? विघटनाद्वारे. विघटनाद्वारे म्हणजे काय? समजून घ्या. विघटनाद्वारे म्हणजे आपला एक देश होता. त्या देशाचे आपण तुकडे केले छोटे-छोटे. हा महाराष्ट्र, हा तेलंगणा, हा आंध्र प्रदेश, हा तामिळनाडू, हा सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, गोवा. समजलं ना? सो ही जी आहे, ही सिस्टम आपण कॅनडाप्रमाणे घेतली. आणि एक सर्वात महत्त्वाचं, राज्यांचा संघ ही जी कन्सेप्ट आहे, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण कुठून घेतल्या? ठीक आहे. राज्यांचा संघ ही कन्सेप्ट आपण कॅनडाकडून घेतली. ठीक आहे. म्हणून तुम्हाला विचारतात, प्रबळ केंद्र ही कन्सेप्ट कुठून आली? तर कुठून सांगाल? कॅनडाप्रमाणे. किंवा तुम्हाला प्रश्न जर विचारलाय, की राज्यांची निर्मिती विघटनाद्वारे हे कोण्या देशातून स्वीकारलं? कॅनडाकडून. ठीक आहे. सो राज्यांचा संघ हा शब्द भारतीय संविधानात कुठून आला? कॅनडाप्रमाणे. सो अशा प्रकारे तुम्ही काय सांगू शकता? भारताची संघराज्य व्यवस्था ही कोणासारखी आहे? ही कॅनडासारखी आहे. ठीक आहे. आपण अमेरिकेसारखं नाही बनवलं. कारण की अमेरिका ही विघटनाद्वारे नाही बनली आहे. अमेरिका ही एकत्रीकरणाद्वारे बनली आहे. समजून घ्या. ठीक आहे. हे एक स्टेट, हे एक स्टेट, हे स्टेट, हे स्टेट, हे स्टेट. आपल्या पॉलिटीच्या कोर्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे कन्सेप्ट शिकणार आहोत. म्हणून तुम्हाला पाठांतराची गरज पडणार नाही. पाठ नसतात करत पॉलिटीमध्ये कन्सेप्ट असतात. सो बघा, अमेरिकेत काय झालं? अमेरिकेत हे असे काही लोक आहेत. हे लोक एकत्र आले. काही देश एकत्र आले आणि एकत्र येऊन यांनी काय बनवलं? या ठिकाणी केंद्र बनवलं. समजलं? हे यूएसए जे आहे, हे यूएसए कशाद्वारे एकत्र आहे? हे आहे एकत्रीकरणाद्वारे. एकत्रीकरणाद्वारे. समजलंय? आणि एकत्रीकरणाद्वारे आहे. आणि भारत जर बघितलं तर भारत हा एक देश आहे आणि मग या देशाचे आपण छोटे-छोटे युनिट तयार केले. ठीक आहे. असं प्रशासनाची सोय झाली पाहिजे. म्हणून आपण काय केलंय? या ठिकाणी राज्य निर्माण केली. गुजरात, महाराष्ट्र, गोवा वगैरे. सो असं केलंय. हे आहे इंडिया. इंडिया म्हणा, कॅनडा म्हणा. आणि इंडिया जे आहे ना, हे कशाद्वारे आहे? हे लक्षात ठेवायचं विघटनाद्वारे. कशाद्वारे? विघटनाद्वारे. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल. मग मला सांगा, इंडिया दॅट इज भारत म्हणजे दोन नावं स्वीकारले इंडिया आणि भारत. हा राज्यांचा संघ आहे असं का म्हणतात? कारण की भारतातील राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही आणि राज्य कराराने एकत्र आलेले नाहीत. समजली का इथपर्यंत कन्सेप्ट? एकदा आपण रिकॉल करू सर्व गोष्टीला. संघराज्य व्यवस्था कशाला म्हणायचं? जिथं जिथं टीटीएमएम आहे त्याला म्हणायचं संघराज्य व्यवस्था. जसं काय आहे अमेरिकेत. ओके. त्याच्यानंतर भारतात ही संघराज्य व्यवस्था का नाही त्याचं कारण समजून सांगितलं. भारतात प्रशासकीय सोयीसाठी आपण तयार केलाय. भारतातली संघराज्य व्यवस्था कुठून आणली? एकात्मक राज्य काय असतात? संघराज्यात्मक काय असतात? हे सांगितलंय आणि ह्या गोष्टी आता तुम्हाला कळाल्या. ओके. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आता एक लक्षात ठेवायचं, आपल्या देशात ज्या तरतुदी असतात, ठीक आहे. आपल्या देशात काही तरतुदी असतात. काही तरतुदी असतात ह्या एकात्मक तरतुदी. काही तरतुदी कशा असतात? एकात्मक तरतुदी. आता एकात्मक तरतुदी कशाला म्हणायचं लक्षात ठेवायचं. याला एकात्मक तरतुदी किंवा याला गैरसंघराज्यात्मक. गैरसंघराज्यात्मक म्हणजे काय? जे संघराज्यात्मक नाही म्हणजे जे एकात्मक आहे त्याला गैरसंघराज्यात्मक तरतुदी असं म्हणतात. ठीक आहे. आणि दुसऱ्या ज्या तरतुदी असतात,
ठीक आहे, या तरतुदीला काय म्हणतात? संघराज्यात्मक तरतुदी. संघराज्यात्मक तरतुदी. ओके, कळालं? अशा 2 प्रकारच्या तरतुदी संविधानात असतात. मग ओळखायच्या कशा? तर ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स दिली आहे. काय सांगितलं? तुम्हाला एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, हे ओळखायचं असेल तर एकच फॉर्म्युला यूज करायचा, की जिथे-जिथे, ठीक आहे, जिथे-जिथे काय असतं? जिथे-जिथे काय असतं? जो तेरा है वो मेरा है. ठीक आहे, हा फॉर्म्युला दिसतो. जो तेरा है वो मेरा है. हा जो फॉर्म्युला दिसतो. म्हणजे काय असते? इथं तुम्हाला केंद्र पॉवरफुल दिसतंय. केंद्र कसं दिसतंय? प्रबळ. ही जर तरतूद असेल तर याला काय म्हणायचं? गैरसंघराज्यात्मक तरतुदी. कारण की संघराज्यामध्ये कसं असलं पाहिजे? टीटीएमएम असलं पाहिजे. पण केंद्र काय करतंय? स्वतःचंही खातं आणि दुसऱ्याचंही खातंय. सो त्याला म्हणतात एकात्मक तरतूद. एकात्मक म्हणजे सगळं माझंच. आणि जिथं तुम्हाला काय दिसेल? ठीक आहे, केंद्र आणि राज्य हे काय दिसतील? हे समान पातळीवर दिसतील. समान पातळीवर. ठीक आहे, तर याला म्हणजेच काय? याला म्हणतो आपण टीटीएमएम, तू तेरा मै मेरा फॉर्म्युला. सो याला म्हणतात संघराज्यात्मक तरतुदी. क्लिअर इथपर्यंत? समजलं? चला, आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. मग मला सांगा, जर आपल्या देशात एकच राज्यघटना असेल, ठीक आहे, एकच राज्यघटना असेल, तर ही कोणती तरतूद असेल? गैरसंघराज्यात्मक. कारण की एकच राज्यघटना जर लिहिल्या जात असेल तर ऑब्वियस आहे, सगळे अधिकार कोण घेईल? केंद्र घेईल, कारण की केंद्र संविधान लिहित असतं. त्याच्यानंतर आपल्या देशात एकेरी नागरिकत्व आहे. आता एकेरी नागरिकत्व आहे म्हणजे काय? आपल्या भारतात एकेरी नागरिकत्व आहे. कारण की आपल्या देशात तुम्ही भारताचे नागरिक असताना महाराष्ट्राचे रहिवासी असता. महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही? नाही. सो त्याच्यामुळे आपल्या देशात केंद्राचं आहे. त्याच्यानंतर आपल्या देशात तुम्हाला एकात्मक न्यायव्यवस्था दिसते. एकात्मक न्यायव्यवस्था म्हणजे काय? आपल्या देशात हायकोर्ट जरी राज्याच्या पातळीवर दिसत असले तरी हायकोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती केंद्र सरकार करते. हायकोर्टच्या तरतुदी सगळ्या संविधानात आहेत. सगळे केंद्राकडे अधिकार असतात. समजलं का? म्हणून एकच राज्यघटना असणे, एकेरी नागरिकत्व असणे, एकात्मक न्याय व्यवस्था असणे, त्यानंतर लवचिक राज्यघटना. लवचिक घटना म्हणजे काय? जर समजा तुम्ही संविधानात साधा कायदा करून जर बदल करत असाल, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो, मंत्र्याचा राष्ट्रपतीचा पगार वाढवायचा आहे. मग काय करतात? मोदीजी विधेयक मांडतील, विधेयक संमत झालं की राष्ट्रपतीचा पगार वाढला. समजलं? मला सांगा, राज्याला कुठं अधिकार मिळाला का? राज्याला कधी म्हणता आलं का की नाही पगार एवढा वाढू नका वगैरे? नाही, राज्याचा सहभागच नाही. जसं वाटलं त्या पद्धतीनं राज्यघटना स्वतः मोल्ड करू शकतात. सो याला आपण काय म्हणतोय? याला म्हणतो एकात्मक व्यवस्था. समजलं ना तुम्हाला? लवचिक घटना म्हणजे केंद्र मनमानीनं बदलू शकते. एकात्मक न्यायव्यवस्था म्हणजे केंद्राच्या मर्जीनं कोर्ट वर्क करतात. एकेरी नागरिकत्व म्हणजे केंद्रच ठरवतं कोणाला नागरिकत्व द्यायचं, कोणाला नाही. आणि एकेच राज्यघटना म्हणजे केंद्राला अधिकार जास्त असतात. समजलं? त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात जे कोणत्याही सूचित विषय नाहीत त्याला म्हणतात शेषाधिकार. म्हणजे केंद्र सूचितही विषय येत नाही, राज्य सूचित नाही, समवर्ती सूचित नाही. फॉर एक्झाम्पल जीएसटी. जीएसटी हा मूळ घटनेत असेल का शब्द? किंवा सायबर लॉ हा मूळ घटनेत शब्द असेल का? नाही. मग नव्यानं उद्भवलेल्या विषयावर जर कायदा करायचा असेल तर तो त्याला म्हणतात शेषाधिकार. शेषाधिकार म्हणजे असा विषय जो संविधानाच्या कोणत्याही सूचीमध्ये नाही. आणि आपल्या देशात जर तुम्ही बघितलं ना, शेषाधिकार हे कोणाकडे आहेत? केंद्राकडे आहेत. आणि कोणाप्रमाणे आहेत? कॅनडाप्रमाणे. कॅनडात जसे केंद्राकडे आहेत तसे आपल्या देशात जे आहेत हे केंद्राकडे आहेत. म्हणून ना आपल्या देशात ही गैरसंघराज्यात्मक व्यवस्था दिसते. त्यानंतर आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस. लक्षात ठेवायचं, ऑल इंडिया सर्व्हिसेस ह्या राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर काम करतात. फॉर एक्झाम्पल तुमचा IAS अधिकारी, जिल्हाधिकारी. महाराष्ट्राचा पण अधिकारी कोणाचा? केंद्राचा. UPSCतून आलेला IAS. जिल्हा महाराष्ट्राचा पण तिथला सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस SP किंवा कमिशनर हा केंद्राचा. म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे केंद्र राज्यामध्ये काय करतंय? हस्तक्षेप करतंय, हे तुमच्या लक्षात येतंय. समजलं का तुम्हाला? समजलं? जिथं केंद्र प्रबळ असतं ना त्याला एकात्मक तरतुदी म्हणायचं. त्याच्यानंतर आपल्या राज्यातले घटक राज्य जे आहेत, ठीक आहे, हे घटक राज्य कसे आहेत? हे भंजक नाहीत. भंजक नाहीत म्हणजे काय? यांना एक्झिट करता येत नाही. समजलं ना? आता यांना एक्झिट करता येत नाही इट्स मीन काय आहे? की त्यांना केंद्राच्या मनमानी पद्धतीने वागावंच लागतं. आणि एक तर पहिली गोष्ट, राज्यांना स्वतःचं अस्तित्व ठरवता येत नाही. जम्मू काश्मीर राज्य होतं, आज केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे केंद्राला वाटलं तेव्हा तो जसं पाहिजे तसं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतोय. सो अशा प्रकारे हे तुम्हाला एकात्मक पद्धती आढळून येते. त्यानंतर जर तुम्ही बघितलं
तर आपल्या देशात काय दिसेल तुम्हाला, ठीक आहे, की राज्यसभेमध्ये राज्यसभेचं जर जागा वाटप बघितलं तर जागा वाटप हे तुम्हाला वेगवेगळं दिसतं. अमेरिकेत कसं आहे माहिती आहे का? अमेरिकेत वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभेसारखं, ज्याला सिनेट म्हणतात. मग प्रत्येक राज्याचे दोन दोन इक्वल प्रतिनिधी आहे. आपल्या देशात राज्यसभेतलं जागा वाटप जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रातून 19, युपीतून 31, काही राज्यातून 1. आता असमान आहे ना, म्हणजे प्रत्येक राज्याला सारखी भूमिका मांडायला मिळेल का? तर नाही. म्हणून ना राज्यसभेतलं जागा वाटप हे आपल्या देशात कसं आहे, हे असमान आहे. आणि असमान असणे हे काय आहे, गैरसंघ राज्यात्मक. अमेरिकेत प्रॉपर संघराज्याचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. कळालं का? त्याच्यानंतर आणीबाणी विषयक तरतुदी तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा केंद्राला राज्यावर नियंत्रण आणायचं असतं, तेव्हा आपल्या देशात काय केलं जातं, आणीबाणी लावल्या जातं. सो आणीबाणी लावणे हे काय आहे, हे गैरसंघ राज्यात्मक तरतूद आहे. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? कारण की आणीबाणीमध्ये सगळे पॉवर केंद्राकडे जातात. इव्हन राज्याचं मंत्रिमंडळ बरखास्त होतं, राज्याची विधानसभाही बरखास्त होते. सो हे एक अधिकार दिसतं तुम्हाला. ओके, अजून पुढे जाऊया. ठीक आहे, आपण काही मुद्दे शिकतोय. तुम्हाला विचारतात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या संघराज्यात्मक आहेत, पुढीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या गैरसंघ राज्यात्मक आहे, असे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. सो सिंपल. ठीक आहे, आता पुढचं घेऊ. 10वा नंबरचा मुद्दा, राज्यपालाची नियुक्ती. मला सांगा, राज्यपाल कोणाचा? राज्याचा. मग त्याची निवड कुठून व्हायला पाहिजे होती? राज्यातून. पण होते कुठून? केंद्रातून. सो राज्यपालातून नियुक्ती, राज्यपालाची नियुक्ती केंद्रातून होणे म्हणजे काय आहे? केंद्राचं नियंत्रण. म्हणून तर तुम्हाला माहिती आहे ना, राज्यपाल मनमानी पद्धतीने वापरतात, हे करतात. ठीक आहे, आलं का लक्षात? समजलंय? ठीक आहे, येते का लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल, आपल्या देशात न्याय ही जी आहे, लेखापरीक्षण, हे लेखापरीक्षण कसं आहे? एकात्मिक आहे. तुम्ही बघा, केंद्राचा कॅग वेगळा पाहिजे होता, राज्याचा कॅग वेगळा पाहिजे होता, पण आपल्या देशात एकच कॅग आहे केंद्राचा, तो राज्याचं एक लेखापरीक्षण करतंय. मग आपल्या देशातलं ऑडिट जे आहे, हे ऑडिट तुम्हाला कसं दिसतंय? एकात्मिक दिसतंय. एकात्मिक म्हणजे एकच व्यक्ती केंद्राचं आणि राज्याचं ऑडिट करताना तुम्हाला दिसतंय. समजलंय? त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये तुम्हाला आर्थिक तरतुदी अशा दिसतात, की आर्थिक दृष्ट्या, ठीक आहे, राज्य जे आहेत, राज्य हे कोणावर अवलंबून आहेत? हे केंद्रावर अवलंबून आहे. आलं लक्षात? आणि इथेही काय होतं माहिती आहे का? डिस्क्रिमिनेशन. जर केंद्रात सारखं गव्हर्नमेंट असेल, राज्यात सारखं गव्हर्नमेंट असेल, तर निधी मिळतो. आणि केंद्रात वेगळं गव्हर्नमेंट, राज्यात वेगळं असेल, तर तुमचा निधी सुद्धा काय केला जातोय? त्या ठिकाणी स्टक करून ठेवला जातोय. सो असं सगळं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, तर आपल्या देशात काय आहे? एकात्मिक निवडणूक यंत्रणा आहे. ठीक आहे, आपल्या इथला निवडणूक आयोग जो आहे, ठीक आहे, निवडणूक आयोग किंवा निवडणूक यंत्रणा ही कशी आहे? एकात्मिक. म्हणून तुम्ही बघा, की आपल्या देशात कधी निवडणुका होईल, काय निवडणुका होईल, आणि केंद्राचाच आयोग राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद निवडणुका घेते. ऍक्च्युअल मध्ये कसं पाहिजे होतं? राज्याच्या विधानसभा विधान परिषद आहे ना, निवडणुका राज्याच्या आयोगाने घ्यायला पाहिजे होत्या, पण केंद्राचा आयोग घेतो. मग जर राज्याचा निवडणूक आयोग काय करतो? तो ग्रामपंचायत, पंचायत समिती, झटपीच्या निवडणुका घेतो. समजलं का? निवडणूक यंत्रणा जी आहे ना, ही यंत्रणा तुम्हाला एकात्मिक प्रकारची यंत्रणा आढळून येते. येतंय का लक्षात? समजलं का? सो ह्या ज्या तरतुदी असतात ना, ह्या एकात्मिक तरतुदी असतात. कारण की केंद्र काय करतंय, या ठिकाणी असं हे राज्यावर नियंत्रण ठेवतंय. त्यानंतर विशिष्ट 5 परिस्थितीमध्ये काय करतं केंद्र, केंद्राचा राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार. राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार. समजलं? म्हणजे बघा, केंद्र स्वतःच्या केंद्र सूचीवर तर स्वतःच कायदे करते. राज्याला कधी करू येत नाही. पण राज्य सूचीवर सुद्धा कायदा करते. आणि एक लक्षात ठेवायचं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया जो असतो, राष्ट्रपती, या राष्ट्रपतीला काय करता येतं माहितीये का? या राष्ट्रपतीला राज्याचं जे विधेयक असतं, म्हणजे राज्यात मांडलेलं विधेयक, या राज्याच्या विधेयकावर काय दिला आहे माहितीये का? नकाराधिकार दिला आहे. म्हणजे काय होतं बऱ्याचदा, ठीक आहे, राज्याचं विधेयक हे राष्ट्रपती केंद्राच्यासाठी राखीव ठेवतात, आणि केंद्रासाठी राखीव ठेवलं की राष्ट्रपती मग त्याच्यावर नकाराधिकार वापरतात. हे सगळ्या एकात्मिक तरतुदी आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कोणत्या तरतुदी एकात्मक आहे? बघा, एकच राज्यघटना, एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्यायव्यवस्था, लवचिक घटना, शेषाधिकार केंद्राकडे, ऑल इंडिया सर्व्हिसेस, घटक राज्य भंजक नाहीत. त्यानंतर राज्यसभा जागेवाटप असमान आहे, आणीबाणी विषयक तरतुदी, राज्यपाल नियुक्ती, लेखापरीक्षण एकात्मिक, आर्थिकदृष्ट्या राज्य केंद्रावर अवलंबून आहेत, निवडणूक यंत्रणा एकत्रित आहे, म्हणजे केंद्राचा आयोग राज्यात निवडणुका घेतो.
मग त्यामुळे मिसयूज होऊ शकतो. केंद्राचा राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार, प्रेसिडेंट ऑफ इंडियाची विधेयकावर नकार अधिकार, हे असं आहे. समजलं का? सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ना कधीही पॉलिटीमध्ये कोणत्याही गोष्टी ह्या कन्सेप्च्युअल शिकून घ्याव्या लागतात. कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर सगळ्या गोष्टी तुमच्या काय होतात, ह्या व्यवस्थित चालू शकतात. मग सर 2 असणे म्हणजे काय आहे? तर बघा, भारतात संघराज्यात्मक तरतुदी सुद्धा आहेत ना. बघा, आपल्या देशात दुहेरी राज्यव्यवस्था आहे. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? केंद्रासाठी आहे ते म्हणजे संसद. बघा, केंद्रात कायदे करण्यासाठी जे सभागृह आहे त्याला संसद म्हणतात आणि राज्यात कायदे करण्यासाठी आहे ती म्हणतात राज्य विधिमंडळ. म्हणजे केंद्राचे कायदे एक वेगळ्या संस्था करते, राज्याचं वेगळं करते. सो याला कोणती तरतूद म्हणतात? याला म्हणतात याला म्हणतात संघराज्यात्मक. म्हणजे आपल्या संविधानात ह्या पण तरतुदी आहेत, ह्या पण आपल्या देशात जास्तीत जास्त तरतुदी एकात्मक आहे, म्हणजे केंद्र प्रबळ आहे. दुसरं म्हणजे आपल्या देशामध्ये काय आहे, केंद्र राज्य संबंध. ठीक आहे, हे केंद्र राज्य संबंध जे आहेत, हे केंद्र राज्य संबंध कसे आहेत, लिखित आहेत. म्हणजे भाग 11 मध्ये आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, ज्याला म्हणतो सूची दिल्या आहेत. केंद्र सूचित केंद्राचे विषय दिले आहेत, ज्याच्यावर संसद कायदा करते. राज्य सूचित राज्याचे विषय दिले आहे, ज्याच्यावर राज्य कायदा करते. समजलं का तुम्हाला? त्याच्यानंतर आपली राज्यघटना लिखित राज्यघटना आहे. जर राज्यघटना लिखित असेल तर लक्षात ठेवायचं की क्लॅशेस होत नाही. आता फॉर एक्झाम्पल संविधानात सरळ सरळ दिलाय की मुख्यमंत्र्याची नियुक्ती, किंवा असं म्हणू आपण की असं समजा की हा जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती हे कोण करतात, राज्यपाल करतात. मग आता काय होणार नाही, भांडण होणार नाही की केंद्र सरकार असं म्हणणार नाही की हे नियुक्तीचे अधिकार आम्हाला आहेत. नाही, संविधानात जर गोष्टी सहज सहज लिहून दिल्या असल्या ना तर त्यामुळे काय होतं, त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे क्लॅशेस होत नाही. त्यानंतर आहे अधिकाराची विभागणी. ठीक आहे, कोणाचे अधिकार कोणाकडे असतील. सो अधिकाराची जी आहे, ठीक आहे, अधिकार विभागणी ही दिली आहे. फॉर एक्झाम्पल की आर्थिक अधिकार, काही टॅक्स केंद्राचे आहेत, काही राज्याचे आहेत आणि ते आपापल्या पद्धतीनं स्वतःचं काम करतात. म्हणजे आपल्या देशामध्ये अधिकाराची विभागणी केल्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला क्लॅशेस आढळून येणार नाहीत. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, आपल्या देशामध्ये ताठर राज्यघटना आहे. काही तरतुदी जर बदलायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागतं, घटना दुरुस्तीच करावी लागते आणि अर्ध्या राज्याची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे केंद्र मनमानी पद्धतीने वागू शकत नाही. त्यानंतर द्विगृही काय आहे, द्विगृही संसद आहे. संसदेच्या एका सभागृहात लोकांचे प्रतिनिधी असतात आणि एकाच ठिकाणी राज्याचे असतात. मग राज्याचे प्रश्न मांडायला सभागृह आहे, याचा अर्थ आहे दोन जर असलं तर समजून घ्यायचं की ती काय असते, संघराज्यात्मक तरतूद असते. म्हणजे राज्यांना आपली बाजू मांडायला एक व्यासपीठ मिळतं. त्यानंतर आहे घटनेची सर्वोच्चता. आपल्या देशात सर्वात वर कोण असेल तर घटना आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, घटनेची सर्वोच्चता ही काय असते, ही तुम्हाला संघराज्यात्मक तरतुदी दिसते. म्हणजे बऱ्याच साऱ्या तरतुदी संघराज्यात्मक सुद्धा आहेत आणि काही आहेत त्या एकात्मक सुद्धा तुम्हाला दिसून येतात. त्यानंतर आपल्या देशातली न्यायव्यवस्था जी आहे ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. आणि लक्षात ठेवायचं, जी न्यायव्यवस्था स्वतंत्र असते, ठीक आहे, जी न्यायव्यवस्था स्वतंत्र असते ना त्यामध्ये केंद्र मनमानी पद्धतीने हस्तक्षेप करत नाही. कॉलेजियम पद्धतीनं न्यायाधीश वगैरे जर निवडले तर स्वतंत्र. लक्षात ठेवायचं, एकात्मिक न्यायव्यवस्था असणे गैरसंघराज्यात्मक, पण स्वतंत्र असणे ही असते या ठिकाणी. सो अशा प्रकारे हे तुम्हाला आपल्या संविधानामध्ये एकात्मिक सुद्धा दिसतील आणि संघराज्यात्मक. मला सांगा, आपला देश पूर्णपणे एकात्मिक आहे का? नाही. पूर्णपणे संघराज्यात्मक आहे का? नाही. आणि मग आपल्या देशात केंद्र प्रबळ दिसते, जास्तीत जास्त तरतुदी ह्या दिसतात. ह्या 8 असतील तर ह्या 16 दिसतात. म्हणून मग बरेच सारे, आता याचा स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या. ठीक आहे, ओके. म्हणून बरेच सारे लोक भारताबद्दल एक स्टेटमेंट करतात. ठीक आहे, त्या स्टेटमेंटला आपण म्हणतोय काय, ठीक आहे, याला म्हणतात संघराज्य व्यवस्थेचे मूल्यमापन. आता बघा याची PYQ सॉल्व्ह करून विसराल का? संघराज्य व्यवस्थेचे मूल्यमापन. ठीक आहे, चला बघा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये तुम्हाला कशी व्यवस्था दिसते, की केंद्र प्रबळ दिसतंय. ठीक आहे, आपल्या देशात कोण प्रबळ आहे, केंद्र प्रबळ आहे, केंद्राला खूप अधिकार आहे. म्हणून मग बऱ्याच साऱ्या लोकांनी आपल्या देशाबद्दल वेगवेगळे स्टेटमेंट केले. कोणकोणते स्टेटमेंट केले बघा. ठीक आहे, आपण स्टेटमेंट बघू आपल्या देशाबद्दल कोणकोणते केल्या जात आहेत. सर्वात पहिले आपल्या देशाच्या व्यवस्थेला एक व्यक्ती आहे जो काय म्हणतो, अर्ध संघराज्य. म्हणजे भारत कसा आहे, पूर्ण संघराज्य नाही तर कसं आहे,
अर्ध संघराज्य आहे, कारण की अर्ध्या तरतुदी एकात्मक आहेत, काही काही एकात्मक आहेत आणि काही पूर्ण आहेत. सो त्याला म्हणतात अर्ध संघराज्य. काही लोक काय म्हणतात, आपल्या देशात जर तुम्ही बघितलं तर भारत हा अतिसंघराज्य दिसतंय. म्हणजे त्याला असं वाटतंय की नाही, जरी एकात्मक तरतुदी असल्या तरी भारतात काय असतात, काही तरतुदी अतिसंघराज्य आहे, असं त्याचं म्हणणं आहे. काही लोक असं म्हणतात, तर मला तर असं वाटतं की भारत वाटाघाटीनं तयार केला आहे, म्हणून काही लोक काय म्हणतात याला, वाटाघाटीचे संघराज्य. म्हणजे हे संघराज्य जवळपास जबरदस्तीने तयार केलं आहे असं. त्याच्यानंतर काही लोक असं म्हणतात की भारतात कसं आहे, केंद्रीकरणाची प्रवृत्ती आहे. काय आहे, केंद्रीकरणाची प्रवृत्ती. केंद्रीकरणाची प्रवृत्ती आहे याचा अर्थ काय होतोय की जास्तीत जास्त गोष्टी केंद्राकडे आहेत. सो त्याला आपण काय म्हणतोय, केंद्रीकरणाची प्रवृत्ती. ठीक आहे, समजलं का? काही लोक काय म्हणतात की असं म्हणतात सहकारात्मक संघराज्य. मला असं वाटतं की भारत जे आहे हे एकमेकाच्या सहकार्यावर आहे. सो सहकारात्मक संघराज्य. ठीक आहे, ह्या डेफिनेशन नेहमी तुम्हाला विचारतात. आता ह्या तुम्हाला का कळतायत माहितीये का, कारण की तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कळून येतात. ओके, आलं लक्षात? आता तुम्हाला विचारतात की हे स्टेटमेंट कोण केले, तर आता बघा, पाठ होतात की नाही, हे पाठच असावं लागतं. मग पाठ करण्यासाठी काय करायचं, मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. अर्ध संघराज्य, मग तुम्ही लोक बघितलेस ना, काही केस पांढरे काही काळे. मग काय असेल, याचं नाव असेल केसी व्हेअर. केसी व्हेअर. व्हेअर म्हणजे हेअर. मग हेअर कसे आहेत, अर्धे काळे अर्धे पांढरे, ग्रे अँड ब्लॅक. ठीक आहे, झालंय. त्याच्यानंतर जो आहे, ठीक आहे, एक आहे अतिसंघराज्य. सो अतिसंघराज्य हे स्टेटमेंट आहे कोणाचं, पॉल ऍपल बाय. ऍपल बाय. ठीक आहे, आता हे कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहित आहे एखादा व्यक्ती आहे, तो फार अति वागायला सुरुवात झाला, तर तुम्ही काय म्हणतात, तुझी खूप अति झाली, बाय, आता मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही, तुझ्यासोबत राहायचं नाही. सो पॉल ऍपल बाय. बाय कोणाला करायचं, जो अति करतो त्याला. वाटाघाटीचं संघराज्य, तुम्हाला माहिती आहे भारताची वाटाघाटी झाली होती, भारत आणि पाकिस्तान असं, तर त्यामध्ये लोकांचे जीवच जात असतात. सो मग इथं काय होतं, मॉरिन जोन्स. मॉरिन जोन्स म्हणजे काय, ठीक आहे, मॉरिन जोन्स ह्या व्यक्तीचं नाव आहेत बरं, हे लोकांचे नाव आहेत, यांचे हे स्टेटमेंट आहे. मग काय, वाटाघाटी करून मरशील ना बे, मरशील. सो त्यामुळे वाटाघाटीचं संघराज्य ते म्हणजे मॉरिन जोन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर इवोर जेनिंग नावाचा व्यक्ती आहे. काय नाव आहे, इवोर जेनिंग. ठीक आहे, इवर जेनिंग्स. याने काय म्हटलंय, या जेनिंग्सने म्हटलंय केंद्रीकरणाची प्रवृत्ती. तुम्ही बघा, जो जीन असतो ना कापसाचा, त्याच्यामध्ये केंद्रीकरणाची प्रवृत्ती, असं गोल 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 कपासीला फिरून त्यामधलं सीड बाहेर काढलं जातंय. सो असं. आणि सहकारात्मक संघराज्य हे जे आहे ना, हे म्हटलंय ग्रॅनव्हिल ऑस्टिन याने. ऑस्टिन. मग लक्षात ठेवायचं, क्रिकेटमध्ये आपला सर्वात मोठा सहकारी कोण आहे, तर ऑस्ट्रेलिया आहे. कळालं? म्हणून अर्ध संघराज्य केसी व्हेअर, अर्धे केस काळे पांढरे. अतिसंघराज्य जे आहे ऍपल बाय बाय. वाटाघाटीचं संघराज्य मॉरिन जोन्स. केंद्रीकरणाची प्रवृत्ती युअर जोन्स. आणि सहकारात्मक संघराज्य हे कोण दिसतंय, हे तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी ग्रॅनव्हिल ऑस्टिन. कळालं का? एवढे जरी लक्षात ठेवले तरी चालते. बरेच सारे लोकांनी बरेच सारे म्हटले, काही काही तुम्हाला पीवायक्यू मध्ये एक्स्ट्रा ऍडिशन दिसतील, तर ते तुम्हाला सांगता येईल. आणि एक लक्षात ठेवायचं की एक खटला आहे, ज्या खटल्याला आपण काय म्हणतोय, एस आर बोम्मई खटला. लक्षात ठेवायचं, एक महत्वाचा खटला सांगतोय तुम्हाला, ज्या खटल्याचं नाव आहे एस आर बोम्मई. एस आर बोम्मई खटला. ठीक आहे, आणि हा खटला आहे 1994चा. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं माहितीये का, की संघराज्य व्यवस्था, भारतात जी संघराज्य व्यवस्था आहे, ही संघराज्य व्यवस्था काय आहे, आपल्या संविधानाची मूलभूत चौकट आहे. ठीक आहे, आपल्या संविधानाचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जो भाग आपल्या मूलभूत वैशिष्ट्यामध्ये येतो त्याला घटना दुरुस्ती म्हणून काढता येत नाही. भारतात कधी काही होईल, पण भारतात ना राज्याचं अस्तित्व कोणी नष्ट करू शकत नाही. का? कारण की सर्वोच्च न्यायालय ज्याला संघ मूलभूत वैशिष्ट्य घोषित करत असते, ठीक आहे, त्याला घटना दुरुस्तीकडून बाहेर काढता येत नसते. सो अशा प्रकारे ही तुम्हाला व्यवस्था दिसते. समजलं का? सो हे आहे तुमचं काय, संघराज्य व्यवस्था नावाचं टॉपिक. समजलं का? एकदम सिंपल. हे स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या. ठीक आहे, इतका सिंपल तो मुद्दा आहे.
म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेला जर पात्र झाले तर तुमच्या ह्या कन्सेप्ट काय असतील, मुखपाठ असतील. अशा प्रकारच्या ह्या कन्सेप्ट आपण शिकतोय. ठीक आहे. थँक यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.